राजकीय निर्णय घेण्याच्यासाठी आणि त्याचे स्वागत करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. ते सूर्यकांताताई, त्यांच्यावर आलेले त्यांची सहकारी आज तुमच्याकडे कार्यक्रम आहे, पण त्याच्यात तुम्हाला स्वतःला नाविन्य वाटत नाही. साधारण जीवनामध्ये उभं आयुष्य गांधी नेहरूंच्या विचारानं काम करणारे महाराष्ट्राचाच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक लोक असतात. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक व्यक्ती ही आम्ही गेल्या अनेक वर्षात पाहिले. एक काळ असा होता की आम्ही लोक समाजकारणात नव्हत्या काळात स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ असेल किंवा हैदराबाद मुक्ती आंदोलनाचा लढा असेल, त्याच्यामध्ये सर्वांनी लढणी केली आणि त्यांनी अनेक वर्ष राज्याचं, देशाचं, समाजाचं नेतृत्व केलं. आणि त्याच्यानंतरची एक पिढी आणि हल्लीची पिढी की ज्यांची पार्श्वभूमी ही स्वातंत्र्य चळवळीची आहे, ही आज आपल्याला वाढली. सूर्यकांताताई किंवा स्वतः किंवा ज्यांचा पती आणि या दुसऱ्या पिढीच्या प्रतिनिधी हा सगळ्यांच्याच कुटुंबामध्ये गांधी नेहरूंचा विचार किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीचा विचार, त्याचा सहभाग हा करणारी पिढी होऊन गेली. आणि त्याच्यानंतरची पिढी म्हणून आम्ही सगळ्यांना आणि ठिकठिकाणी काम करत असतो. सूर्यकांताताई की त्यांच्याकडे हक्कातून हक्काची मिळाली अशा कुटुंबातून स्वातंत्र्याच्या चळवळीत आणि त्यांनी स्वतः सुद्धा नंतरच्या काळात हा गांधी नेहरूंचाच विचार शिकला. माझा आणि त्याचा एकत्रित काम करण्याचा कालखंड विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र होतो. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या काही काळात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये झाले आणि नंतरच्या काळामध्ये देशाचं दुःख नव्हते. अनेकदा त्यांनी महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व केले. लोकसभेमधून प्रतिनिधित्व करत असताना केंद्र सरकारमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि आपल्या कर्तृत्वाचे प्रभावाचे दृष्टिकोन त्यांनी संसदेमध्ये दाखवलं. हे सगळं करत असताना एका बाजूला संसदीय कामकाजाचा सहभाग हा जसा एक त्याचा सार्वजनिक व्यवस्था एक महत्त्वाचा टप्पा आहे, तसे इतरही गोष्टी त्याचं लक्ष होतं. आणि ते विचारामधलं एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे सरकार. त्या सरकारामध्ये राज्य सरकारी बँकेच्या उपाध्यक्ष होण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ तिथे त्यांनी जबाबदारी सांभाळली. आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारी साखर कारखान्याची उभी केली आणि त्याचं प्रतिनिधित्व त्यांनी देश पातळीवर सुद्धा हे केलेलं होतं. आणि म्हणून समाजकारण, राजकारण, सरकार क्षेत्र या सगळ्यामध्ये आयुष्याचा फार मोठा कालखंड हा त्यांचा गेलेला आहे. मध्यंतरी काही
भूमिकेच्या अंतर्निर्मिता झाली आणि त्यांनी वेगळा रस्ता हा फसलेला. पण माझी खात्री असायची की ते तिथे गेले असते तर त्यांचं मन काही तिथं नव्हतं. त्यांचं मन आमच्याकडेच होतं. त्यांनी करून केलं. आणि म्हणून मी कधी नांदेडला गेलो तर आवर्जून त्यांची भेट घेत असेल. पक्ष कुठचा असा याचा कधी विचार करत नव्हते. आणि त्याचं कारण खरा पक्ष दुसरा त्यांच्या मनात कधीच नव्हता. पण त्याचं राजकारण समाजकारण हे विचारावर आधारित होतं आणि त्यावर साहजिकच आहे. त्या विचारांना आम्हाला लोकांच्या बरोबर आहेत ह्या याची खात्री आम्हाला सगळ्यांना. आज हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा जुन्या चर्चेला काम करण्याची जागतिकता त्याची या ठिकाणी दिसते. अतिशय योग्य वेळ त्यांचा हा निर्णय मिळाला आणि त्याचं महत्त्वाचं कारण आज माझ्यासारख्या सांगितलं अनेकांना मला असं वाटतं की एक सामाजिक चित्र दिसतंय तो अस्वस्थ करणार. काही झालं तरी देशाच्या राज्याच्या आणि चांगल्या स्तरावरती आपल्याला सामाजिक ऐक्य कसं ठरता येईल. आज अस्वस्थता आहे, गैरविश्वास आहे, त्यावरून सुटका कशी करून घेता येईल आणि सामाजिक ऐक्याच्या जोरावर एक प्रकारचं चांगलं समंजसपणाचं चित्र कसं निर्माण करता येईल हे एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि अशा वेळेला त्याच विभागामध्ये उभ्या आयुष्यामध्ये काम करत असताना या सामाजिक ऐक्यावर भर देण्याची भूमिका ज्यांनी सतत घेतली अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज सूर्यकांतांच्या ताईंचे आहेत. आमचे विजयराव गव्हाणे हे त्याच भागाचे त्याच विचारांना काम करण्याचे या सगळ्यांना ताईंच्या निर्णयाचा उपयोग होईल आणि महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं जे चित्र आपल्याला बघायचं त्यावर त्याचा हातभार लागेल आणि म्हणून त्यांचा हा राजकीय निर्णय अतिशय योग्य वेळी आणि राज्याच्या हिताच्या कार्य करणार हा या ठिकाणी होतं. याचं मला मनापासून आनंद आहे. आता अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्या संघटनेमध्ये प्रभावीपणे काम करतील जी काय आव्हानं असतील त्याला सामोरं राहण्याची शक्ती त्यांच्यात आहे. वेळ असलेली तिथं संघर्षाची वेळ आली तरी एका चौकशी करून ते संघर्षाची भूमिका प्रभावी करण्याची जनावर ही त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं साहजिकच त्यांची उत्सुकता राज्याच्या दृष्टीने संघटनेच्या दृष्टीने ही अतिशय मोलाची आहे. आणि मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना दोन शब्द सांगायची विनंती. आदरणीय साहेब, आमच्या पक्षाचे अध्यक्ष श्री जयवंतराव पाटील, एक जयवंतरावांची मुलगी तुमच्या साक्षीने पुन्हा तुमच्यासोबत येते. साहेब खरं सांगू का, मी फार मोठं वळण घेतलं. काय बोलतायत हां, जास्त वेळ घेत नाही सर आपला. माझ्या आयुष्याचा बहुतांश काळ साहेबांच्या सोबत गेला. जयवंत वगैरे लहान होते. जयवंतचे जयवंतराव झाले, आज माझ्या पक्षाचे अध्यक्ष झाले. मी जयवंत कन्या तुम्हाला नमस्कार करते. भविष्यामधल्या लढाईला सिद्ध होण्यासाठी मी आपल्यासोबत आलेली आहे.
साहेब मी कधीही आपल्याला काही मागितलं नाही आणि जे देता यायचं ते त्यांनी हक्काने मला दिलेलं आहे. देशाच्या स्तरावर माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या एका हुतात्म्याच्या मुलीचं नाव व्हायचं काहीच कारण नव्हतं. या देशासाठी अनेक लोक हुतात्मे झाले, तुरुंगात गेले, आयुष्य बर्बाद झालं त्यांचं. त्या घरातली मी एक आहे. मी फक्त एकच आपल्याला अभिवचन देते जयवंतराव आपल्याला आणि साहेबांना, ह्या युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे. आणि आता परतीचे सगळे दोर मी स्वतः कापलेले आहेत. मी 10 वर्ष आपल्यापासून दूर होते, पण मी तिथे जाऊन काहीच केलं नाही. साहेबांना माहीत आहे. मी घराच्या बाहेर पडले नाही. मी कधी कुणाला मतं द्या म्हणून सुद्धा आवेदन केलं नाही, वेदन केलं नाही किंवा कुणाला भेटले नाही. मी माझी सजा 10 वर्षाची, खरं तर 12 वर्ष असायला पाहिजे होती. वनवास 12 वर्षाचा असतो, पण कदाचित कालांतराने कलियुगामध्ये 2 वर्ष कमी झाले असतील. माझा मी स्वतःला करून घेतलेला तो कारावास मी स्वतः संपवला आणि साहेबांच्याकडे परत आले. मला म्हणाले, साहेबांची तुला भीती वाटत नाही का? म्हटलं, बापाची भीती कुठं पोरीला वाटते? काही वाटत नाही. म्हटलं, मला असं वाटलं की आपण मध्यंतर मोठा घेतला आणि उगं मी नेहमी त्या काळात म्हणायची, हो पक्षातून गेलेल्या माणसाला पुन्हा फार पक्षामध्ये विचारतात वगैरे, असं काही नाही. ते तेव्हाही विचारत होते, आजही विचारतात. माझ्या आणि त्यांच्या अंतापर्यंत आम्ही आपल्यासोबत राहायचं ठरवलेलं आहे. आपण सांगाल ते काम, सांगाल ती दिशा. फक्त एकच सांगेन, कुठेही हिंडून फिरून आलेली ही चिमणी तुमच्या दारातली आहे, तुमच्या हक्काची आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की तुमच्या साक्षीने फिरून पुन्हा जन्मेन मी आणि मी काम करेन. जन्मलेलं लेकरू लहान असतं, मी लहान नाही. योगायोगाने साहेबांच्या मागे मागे पळत असते विचार माझे. आणि सैनिक जेव्हा विचाराशी होते तेव्हा त्या निर्णयामध्ये आपल्याला काय मिळालं, काय मिळालं नाही, नफा झाला की तोटा, कधीच विचार करायचा नसतो असं मला स्वतःला वाटतं. एक त्यांची लहानशी कार्यकर्ता म्हणून काम करण्यात मला जो आनंद आहे, तो आनंद माझ्यापासून हिरावला गेला होता. मीच निघून गेले होते. राग आणि भीकमाग म्हणतात, तो राग आणि भीकमाग प्रकार मी केला, मी सहन केला. वेदनेचा हुंकार सुद्धा भरला नाही कुठे, किंवा ज्यांच्याकडे गेले त्यांना चेहरा पण दाखवला नाही मी. जयवंतराव हे त्याचा शोध घ्या तुम्ही. सूर्यकांताताईंनी 10 वर्ष काय केलं तर काहीच केलं नाही. भाकरी भाजल्या, लेकरं मोठे केले, नातवंडांना परदेशात पाठवलं आणि माझा प्रेस, माझी शेती हेच माझं जीवन होतं. माझ्या शेतामध्ये मी रात्रंदिवस राबले आणि रात्रंदिवस ईश्वराकडे प्रार्थना करत राहिले की आमच्या साहेबाला उदंड आयुष्य लाभू दे. आणि त्यांनी उभं केलेलं हे युद्ध ते साहेब जिंकणार हे सांगण्यासाठी माझ्या भविष्याची गरज नाही. तर साहेब आता आम्हाला जास्त पळवा, आम्हाला पळायला सांगा. आपण असे चालू लागले की आमच्या पोटामध्ये खड्डे पडतात असं वाटतं की नाही, दिस इज नॉट द एज टू डू दिस. पण ज्या घरातली लेकरं अशी आमच्यासारखी पळून जातात त्या बापाला असंच काम करावं लागतं, एवढंच मला म्हणायचं. आजपासून आपण आणि जयवंतराव या दोघांना एक नवा सहकारी लाभलेला आहे. आपल्या संस्कारामध्ये लहानाची मोठी झालेली ही सूर्यकांता कितीही वर्षाची झाली तर तुमच्यासाठी अजूनही 99ची सूर्यकांता आहे. आणि त्याच हक्काने आपण मला काम सांगावं, मी करेन. जयवंतराव आपण लहान जरी असलात माझ्यापेक्षा तरी आपण माझे अध्यक्ष आहात. आपला शब्दसुद्धा माझ्यासाठी शेषावंदे आहे. आपण आता माझा कुठे कसा काय वापर करायचा तो आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. पुन्हा आपण मला प्रवेश दिला पक्षामध्ये, त्यासाठी मी, माझा परिवार, माझ्या दोन्ही जिल्ह्यातले लोक, हिंगोली, नांदेड, परभणीसुद्धा हे सगळे माझ्या परिवाराचे सदस्य आहेत. मी कुठेही असले तर त्यांना तुटून राहिले नाही. राष्ट्रवादीचा एकूण एक माणूस माझ्या संपर्कात होता आणि त्यामुळे ज्या घरात मी गेले होते त्या घरातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास नाही टाकला. बरं झालं, धोका बसला असता त्यांनासुद्धा. आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की हे काही पिल्लू चिटकले निघत नाही राष्ट्रवादीतून. आणि तेही शरद पवारांच्याच राष्ट्रवादीत साहेबांचा ताईचा जीव आहे आणि खरंच जीव आहे. साहेब सांगितल्याने होत नाही. आपल्याला माझा स्वभाव माहीत आहे, तुमचा मला माहीत आहे. पण मी फार मोठी घोडचूक केली होती आपल्या साक्षीने आणि माझ्या अध्यक्षाच्या साक्षीने सांगते. आपण मनात कळवळून म्हणाला होता की काय करणार आहे तिथे जाऊन, मी त्या विचाराची नाही आहे. तिच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ही काही नाही करणार तिथे. मी काहीच नाही केलं साहेब. कहाँ गए मालूम नाही, किधर गए कुछ नाही, गिलास थोडा बारा ना, अशी झाली आमची गोष्ट. त्यामुळे हास्यास्पद आहे, पण हे हसणं सुखाचं नाही आहे. या हसण्यामध्ये माझे हरवलेले 10 वर्ष, माझे कष्ट, मला जे काम करायचं होतं ते थांबलेलं होतं, मी थांबून ठेवलं होतं. पण आता म्हणून मी सांगितलं की आपण काहीच काळजी करू नका. तुमच्या संगतीने फिरून मी जन्मे
एवढंच आपल्याला सांगते. आणि आपल्याला काम करणारे 2 हात जास्तीचे मिळालेले आहेत असं समजून तुमच्यासाठी चालणारे 2 पाय 2 हात हेच माझ्याकडे आहे. तुम्हाला माहीत आहे मी काय धनिक नाही, धनिकांच्या कुठल्याही नादामध्ये सुद्धा नसते. मी धनाचं माझं जमतच नाही. त्यामुळे सरस्वतीची कृपा आहे, तुमचे आशीर्वाद आहेत. एवढ्या भांडवलावर माझं उर्वरित आयुष्य माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत साहेब या पक्षासाठी या पार्टीसाठी. तुम्हाला आता आमची गरज नाही, आम्हाला तुमची गरज आहे. आम्हाला असं वाटतं की साहेबांचं तुळा झिजणं आता कमी झालं पाहिजे. आपण साहेबांच्या रूपाने काम केलं पाहिजे. मी असेल, जयवंतराव असतील, विजय गव्हाणे असतील, असे अनेक सहकारी आहेत. अनेक लोकांना परत यायचे, घाबरतात साहेब ते तुम्हाला. मी बोललो तुम्ही घाबरू नका, थांबा थोडं मला जाऊ द्या बिळामध्ये, मग मी तुम्हाला घेऊन जाईन. अनेक लोकांची इच्छा आहे पक्षात येण्याची, पक्षात काम करण्याची. त्यामुळे आपण साहेब निर्धास्त असा की आता पुन्हा आपण 99 सारखं जोमाने काम करू. आपण जिथे सांगाल ते जे काम असेल ते, कुठलंही काम माझ्यासाठी लहान मोठं बिनमहत्त्वाचं नाही. महत्त्वाची कामं असतील, बिनमहत्त्वाची सुद्धा कामं आपण मला सांगावीत. आपण आपल्या आशीर्वादाचा हात माझ्यावर, माझ्या परिवारावर, माझ्या विभागावर ठेवावा एवढीच विनंती करून पुन्हा एकदा जयवंतराव आपले आणि साहेबांचे मी आभार मानते. वाट चुकलेल्या कोकराला तुम्ही जवळ घेतलं त्याबद्दल मी आपले आभारी आहे. धन्यवाद. सर आहे ना तुम्हाला बसले ठीक आहे. खरं तर आज आम्हाला सगळ्याच मराठवाड्याच्या मंडळींना खूप मनापासून आनंद झालेला आहे. आपण परत एकदा 10 वर्षाचा कालखंड विसरून परत एकदा राष्ट्रवादीमध्ये आपण प्रवेश घेतलेला आहात. आज या निमित्ताने आपण सर्वजण म्हणजे साहेबांचे आभार मानेल. प्रांताध्यक्ष जनरल पाटील साहेब, रवींद्र पवार, सर्वच मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण सर्वजण आज या कार्यक्रमासाठी आपण आलात. एक नवा परत एकदा नव्यानं ताईंचा झंझावात हा महाराष्ट्रामध्ये आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करते आणि थांबते. देख रहे हैं कि अधिवेशन शुरू हो चुका है, लेकिन उपाध्यक्ष है विरोधी पक्ष का हो सकता है, होना चाहिए आगे, उसको लेकर आप क्या कहेंगे? किसी के साथ डिस्कशन किया है. कांग्रेस की प्रैक्टिस है कि विभिन्न पार्टी के पास स्पीकर की होनी जाती है. अगर अब्दुल सिंह के पास जैसी स्पीकर की जाती थी, तो पिछले 10 साल में मोदी साहब के डीजी ने कि अब्दुल सिंह को ये जैसी स्पीकर की सोच देने के बाद उसका स्वीकार उन्होंने किया नहीं. मेरे साथ देश में पार्लियामेंट में नॉन लीडरशिप जो है इनमें से कई साथियों ने बात की, मेरी राय पूछी. मैंने उनको सलाह दे दिया कि आप गवर्नमेंट में बैठे हुए लोगों को स्पीकर की सीट के लिए अनअपोज वहाँ पर इलेक्शन होना चाहिए, इसलिए हमारी सहमति है. ये संदेश दीजिए. साइमन के नीचे जैसी स्पीकर की थी उन्होंने अपोजिशन को देना चाहिए, पूर्ण सुझाव उन्हें दीजिए. आज शायद ऐसी बात हो जाएगी. अंतिम निर्णय क्या है उन्हें मालूम नहीं, तो जाने के बाद पता लगेगा. सर, हम नीट परीक्षा में भी देख रहे हैं कि लगातार सरकार जो है सीबीआई की जांच दिखाई है, जिस तरीके की उसके कनेक्शन कई जगह दिखते हैं, महाराष्ट्र में भी आते हुए दिखते हैं, उसमें भी अरेस्ट हुई है. लगता है सरकार गंभीर है, गंभीरता से चीजों को लेकर वर्कआउट हो रहा है. सीधी बात है कि बिहार हो या महाराष्ट्र हो या कुछ राज्यों में इसकी दूर जगह है ऐसे अखबार में आ रहा है. मुझे कुछ आ रहा है पूरे देश की नौजवानों की पीढ़ी, स्टूडेंट की पीढ़ी जो मेहनत करके तैयारी करते और एग्जाम पर अकेले होने के समय जब ऐसी न्यूज जैसी या ऐसी बातें सामने आती है
कि नई पीढ़ी की मानसिकता पर क्या असर होगा ये नज़रअंदाज नहीं कर सकता। और इसीलिए गवर्नमेंट में बैठे लोग उनकी जिम्मेदारी ज़्यादा है कि ऐसी स्थिति में उन्होंने जांच करनी चाहिए, कलेक्टिव एक्शन लेना चाहिए और जो स्टूडेंट कम्युनिटी है इन पर नुकसान नहीं होना चाहिए, इस पर उन्हें ध्यान देना चाहिए। सर एक सवाल ये रहेगा कि जो लोकसभा चुनाव में जैसा प्रदर्शन रहा उसके बाद से अजीत पवार और उनकी एनसीपी का एनडीए के साथ चले जाना ये कहीं ना कहीं फैक्टर बताया गया एनडीए की परफॉर्मेंस को लेकर। और अब जब विधानसभा चुनाव आ रहे हैं हम देख रहे हैं कि कई सारे नेताओं का घर वापसी हो रहा है, तो यदि उस भाग से लोग आना चाहे अजीत पवार के फैक्टर में तो क्या आप उनको वापस पार्टी में लेंगे तो क्यों ना? बात ऐसी है कि अभी हमारी स्टेट के अध्यक्ष जी ने कहा युवराज ने इसमें पार्टी के लिए लोगों के लिए जहाँ मदद हो जाएगी, पार्टी में काम करने वाले कार्यकर्ता का हौसला बढ़ जाएगा, ऐसे साथियों को साबित करने में कोई समस्या नहीं है। मगर जिन लोगों ने पार्टी में रहने के बाद पार्टी से बहुत कुछ लाभ लेने के बाद पार्टी का नुकसान करने के कदम उठाए होंगे, इस बारे में पार्टी के सब साथियों की राय लेनी पड़ेगी, उनकी राय का सम्मान करना पड़ेगा। वो केस बाय केस कोई इश्यू हो सकता है, जनरल टीम में हो। मराठीमध्ये सर ज्या पद्धतीनं सध्या आपल्याकडे येणारी जी संख्या दिवस वाढताना पाहायला मिळते, अनेक जर अजित पवार गटामध्ये असणारे लोक जे आहेत ते इच्छुक आपल्याकडे यायला, आपण त्यांना संधी दिला तर माहिती असतं पक्षाला आता सांगितलं की सरसकट निर्णय घेणं कितपत योग्य मला सांगता येणार नाही। आमच्या पक्षाचे जे सगळे आमचे सहकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन इंग्रजी जग दुनियात येतात त्या दुनियाच्या सहकार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सगळे सूचनेचा आदर राखून या संबंधीचे निकाल घेतले जातात। जनरलाइज असोसिएशन करता येणार नाही, त्याच्यामध्ये जे निवडून पाहतात त्यांचं योगदान, त्यांची भूमिका त्याचा देखील ठेवावं लागेल। सर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम संदर्भामध्ये बैठक आहे, आढावा बैठक पार पडणार आहे। ही बैठक उशिरा होते असं वाटत नाही का? सरकारच्याकडे सगळ्या गोष्टी तुमचं चर्चा नको मध्यमध्ये सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण मोठ्या प्रमाणावर पेटताना दिसत आहे। काल सुद्धा बघितलं आपण की एका डॉक्टरला काळं फासण्यात आलेलं आहे। हे सगळे प्रकार चालू आहे, विधानसभेपर्यंत असेच चित्र राहतील अशी शक्यता दिसतीये। आपलं यावर काय मत आहे? स्वच्छ म्हणते की सामाजिक ऐक्याच्या संबंधित तडजोड नाही। आज ओबीसी आणि अन्य जाती मराठा असो किंवा कुणी असो या सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारची जुजी असणं ही समाजाच्या दृष्टीनं, नव्या पिढीच्या दृष्टीनं, राज्याच्या दृष्टीनं अजिबात योग्य आहे। आणि म्हणून आम्हा सगळ्यांची भूमिका इथे स्वच्छ आहे की हे सामाजिक ऐक्य झालं पाहिजे, याच्यामध्ये चुकीची भूमिका कुणी घेता कामा नये, समाजात व्यक्तीची कटुता न राहील याची काळजी घेतली पाहिजे। आणि इथे तर ज्या भागामध्ये होतं आहे त्या भागाच्या जुन्या पिढीने स्वातंत्र्यासाठी सगळ्यांच्या कसा काढलेला ही जिल्हा हा एक असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या जे काही जमीन आहे त्या घरामध्ये अतिशय मोठं योगदान देणारा हा जिल्हा आहे। आम्ही जो काही ही ठिकाणं अशी आहेत की ज्यांनी इतिहास निर्माण केला आणि म्हणून ज्यांचा सतत दृष्टिकोन व्यापक होता त्या भागामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत त्याची अस्वस्थता आम्हाला सगळ्यांच्या मध्ये आमचा प्रयत्न हा जाईल काही करायचं आणि इथे एक वाक्य ठेवायचं। याच्यामध्ये माझी माहिती असते की राज्याचे मुख्यमंत्री सर्वपक्षीय
लोकांची बैठक बोलवायचा विचार होत आहे. यातून त्यांनी ह्या विचार केलेला दिसतोय. त्याचा तर तुम्ही राजकारण आणणार नाही. त्याच्यातून सामंजस्य निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडनं काही प्रयत्न होत असतील तर आमच्या सरकारचा हात नाही. पुण्याच्या अंमली पदार्थांचं केंद्र होत आहे की काय अशा पद्धतीची सध्या चर्चा आहे. माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात की शासन असं काय करतो सध्याच्या पालकमंत्र्यांचं असं बसत नाही त्या पद्धतीनं पाहिजे. मला काही फारशी माहिती नाही पण असं सेवन नसतो. सर आपने हमेशा मतलब मंडल कमीशन के वक्त आपने समर्थन किया ओबीसी जनगणना को हमेशा देखने नीतीश कुमार ने उस समय पे ओबीसी जनगणना की तो जरूरत है वो करने की क्या तो केंद्र में भी है सरकार में भी शामिल है अधिवेशन शुरू है ऐसे इस तरह का माहौल हम महाराष्ट्र में देखने गवर्नमेंट ऑफ इंडिया में इस बारे में शायद कुछ सोच दिखाई देती और बिहार स्टेट में वहाँ कुछ कदम उठाए वहाँ कुछ विषय लिए लेकिन भी कई महीनों से इन शिक्षाधारों को समर्थन करते थे और उनके गवर्नमेंट ने इसमें कुछ कदम उठाए. अच्छी बात है. कोई ना कोई राज्य और खासतौर केंद्र सरकार का हिस्सा जो है वह इसमें इस तरीके नई लाइन है इसका संदेश देश में जाएगा और आज की स्थिति में बदलाव लाने के लिए इसकी उत्सुकता है. सर एक आखिरी सवाल आहे राज्य में सर लेखमाची लाडकी नगर दक्षिणच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारांनी निलेश लंकेंना आव्हान दिलं होतं की माझ्यासाठी इंग्रजी बोलून दाखवावी संसदेमध्ये. आज निलेश लंकेंचा शपथविधी झाला. त्यांनी इंग्रजीमधून शपथ घेतलेली आहे. आपली प्रतिक्रिया कोणत्याही भाषेत बोलता येतं तिचं भाषांतर केलं जातं. त्यामुळे एखादी व्यक्ती जन्मताच काम करणारी जे पत्रकार संसदेमध्ये जात असेल तिच्या भाषेवर प्रश्न उपस्थित करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आणि त्याला उत्तर निर्देशन देणं याचा आम्हाला आनंद आहे. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.